आज आपण आपल्या भागात सर्वात जास्त आढळणारा आणि आजच्या 70 ते 80% जे आपल्याकडे ओपीडी मध्ये पेशंट येतात, गुडघा दुखतोय आणि गुडघ्याचा त्रास आहे ह्याच्या म्हणून जे येतात त्याच्याबद्दल आपण नी ऑस्टिओआर्थरायटिस, ज्याला आपण नी ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो, त्याच्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. कारण हा आजार सर्वात कॉमन आणि 50 वर्षानंतर जवळपास सगळ्यांना होणारा आणि सर्वात जास्त प्रमाणात होणारा आजार आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया. ऑस्टिओआर्थरायटिस ऑफ नी म्हणजे काय? आता ऑस्टिओआर्थरायटिसचा अर्थच काय? ऑस्टिओ म्हणजे बोन आणि आर्थरायटिस म्हणजे इन्फ्लामेशन, म्हणजे जो आपला गुडघ्याचा जो सांधा आहे त्याच्यावर सूज येणे व त्याच्यामध्ये दुखणे किंवा सांध्यामध्ये घर्षण जास्त होणे, त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस ऑफ नी असे म्हणतो. आता हा आजार नेमका असतो काय? तर सुरुवातीला ज्यावेळेस आपल्याकडे पेशंट येतो तर त्या पेशंट आल्यानंतर ज्यावेळेस खूप जास्त पेन होतो आणि चालायला वेदना सहन होत नाही त्यावेळेस आपल्याकडे पेशंट येतो. परंतु तशा पेशंटमध्ये जे गुडघ्याची झीज झालेली असते ती खूप जास्त प्रमाणामध्ये झालेली असते, जी की स्टेज 2 किंवा स्टेज 3 किंवा बरेच पेशंट आपल्याकडे स्टेज 4 मध्ये येतात, ज्यांच्याकडे आपल्याला त्याच्यावर उपचार जास्त काही करू शकत नाही. त्याच्यामुळे पेशंटची जवळपास 70-80% पेशंटची कंप्लेन असते की जोपर्यंत गोळ्या आहेत, जोपर्यंत आपण उपचार घेतो तोचपर्यंत गुडघे दुखायचे कमी होतात. एकदा गोळ्याची पॉवर संपली की परत दुखायला चालू होतं. तर हे नेमकं कशामुळे होतं किंवा ह्याचं काय असतं ह्याच्याबद्दल थोडी माहिती जाणूया. आपण सर्वप्रथम आज गुडघा जो सांधा असतो आपला त्याच्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. हा आपल्या शरीराच्या गुडघ्याचं एक मॉडेल आहे. गुडघ्याचा सांधा आपल्या ह्याला फिमर बोन, ह्याला टिबिया म्हणजे मांडीचा हाड आणि गुडघ्याचा हाड असं म्हणतो, आणि ही आपली वाटी आहे. ह्याच्यामध्ये जे असतात हे आपली गादी आहेत, ही दोन्ही साईडला, ही मधली गादी, ही मागची गादी, आणि त्याच्यामध्ये हे समोरचं हे दिसते आपण एंटेरियर क्रुशिएट लिगामेंट म्हणतो आपण त्याला, आणि पाठीमागच बघतो आपण ह्याला पोस्टल क्रुशिएट लिगामेंट म्हणतो आपण. तर ही झाली नॉर्मल गुडघ्याची अॅनाटॉमी. ज्यावेळेस गुडघ्याची झीज व्हायला चालू होते त्यावेळेस गुडघ्याची जी झीज आहे मुख्यतः 4 स्टेजेस असतात, ज्याला ऑस्टिओआर्थरायटिसच्या 4 स्टेजेस म्हणतो. आपल्यासमोर हे मॉडेल ठेवलेले आहे की ज्याच्यामध्ये आपण 4 स्टेज आहेत ते डिस्क्राईब करतो. ही जी सगळ्यात सुरुवातीची स्टेज आहे, हा आपला गुडघा आहे, हे तुमचं मांडीचं हाड व खालचं पायाचं हाड. हे जी दिसतंय पांढरं तुम्हाला पांढऱ्या कलरचं, त्याला आपण मिनिस्कस असं म्हणतो, म्हणजे जी गुडघ्याची गादी आहे त्याला आपण मिनिस्कस म्हणतो. आणि हे जे तुम्हाला निळ्या कलरचं दिसतंय हे आपले आहे, ह्याला आपण लुब्रिकंट म्हणजेच जे गादीमध्ये ग्रीस असतं आपण, ही जे निळ्या कलरचं आहे ग्रीस आहे. तर हा नॉर्मल स्टेज आहे की ज्याच्यामध्ये आपलं ग्रीस आणि बाकी सगळं व्यवस्थित स्टेज आहे. पहिल्या स्टेजमध्ये काय होतं की ही जी ग्रीस आहे ती ग्रीस कमी व्हायला चालू होतं आणि जे आपली ही जी दोन एकमेकाला घासण्याचं प्रमाण कमी करतं, इथं हे दिसतंय आपल्याला लाल झालंय म्हणजे ह्याची झीज चालू झालेली आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही गुडघ्याचा सांधा बघतो, आबडधोबड झाल्यासारखी फक्त सुरुवात होते आणि ही जी मधली गादी आहे ही झिजायला फक्त सुरुवात होते. ही स्टेज 2 मध्ये होते. स्टेज 3 मध्ये काय होतं, जी एक साईडला गादी आपली खराब होत होती किंवा एक साईडला जे ऑइल खराब होत होते, दोन्ही साईडला असं घर्षण झाल्यामुळे दोन्ही साईडला खराब होत होतं आणि गुडघ्याचे किंवा हाड जे आहे ते आबडधोबड जास्त प्रमाणात, जेणेकरून आपली जी गादी आहे त्याचं रूपांतर जास्त खराबमध्ये चालू होतं. आणि स्टेज 4 मध्ये एकदम ॲडव्हान्स स्टेज, म्हणजे पूर्ण जे कार्टिलेज म्हणतो आपण ह्याला, पूर्ण कार्टिलेज डॅमेज होऊन पूर्ण गाद्या खराब होतात व जे हाडं आहेत ही वेल्डिंग केल्यानंतर जसे आबडधोबड दिसतात तसे आबडधोबड दिसतात, त्याला आपण स्टेज 4 ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. पुढून जर पाहिला हा सांधा तर असा दिसतो, मागून जर पाहिला त्या सांध्याची पूर्ण हे कार्टिलेजचे पूर्ण डॅमेज झालेले दिसतात. तर हे मुख्य 4 स्टेज आहेत ज्याच्यामध्ये आपला ऑस्टिओआर्थरायटिस ग्रेड 4 असं मेन्शन करतो. पेशंट आपल्याकडे येतो तो मुख्यतः 3ऱ्या स्टेज किंवा 4थ्या स्टेजमध्ये येतो, त्याच्यामुळे त्याच्यावर उपचार करणं थोडं अवघड असते. मग आता सगळ्यात सुरुवातीला पेशंट आल्यानंतर ह्याचं निदान कसं करायचं, तर निदान सर्वसाधारण आहे. साधा एक्सरे, आपण प्लेन एक्सरे गुडघ्याचा आहे, त्या एक्सरेमध्ये आपल्याला हे स्टेजेस आरामात दिसून येतात. हा एक चार्ट आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला एक्सरेचे स्टेजेस जसे मी असं दाखवलं, स्टेज नॉर्मल, अर्ली स्टेज, मॉडरेट स्टेज आणि ॲडव्हान्स स्टेज. आपल्याकडे पेशंट येतो तो मॉडरेट किंवा सिव्हिअर स्टेजमध्ये येतो. तर हा फक्त आपण एक्सरे करून ह्याच्यामध्ये आपण जाणून घेऊ शकतो. मग आता एक्सरे झाल्यानंतर ह्याच्यावर उपचार कसे करायचे, तर प्रत्येक स्टेजनुसार उपचार असतात. जे आपल्याकडे जी गैरसमज आहेत की गोळ्याच खावं लागतं, असं काही नाही. जर पेशंट तुमच्याकडे पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजला आला तर आपण फक्त फिजिओथेरपी, त्यानंतर काही गोळ्या, जेणे की सूज कमी व्हायच्या गोळ्या वगैरे अशा देऊन पेशंटचा आजार जवळपास पूर्णपणे कमी करू शकतो. परंतु जर पेशंट स्टेज 3 किंवा स्टेज 4 मध्ये आला तर स्टेज 3 मध्ये आपण गोळ्या, औषधे, व्यायाम ह्याच्यासोबतच काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगतो, ज्याने की पेशंटला फरक पडू शकतो.
पण जर पेशंट आपल्याकडे 4थ्या स्टेजमध्ये म्हणजेच ॲडव्हान्स स्टेजमध्ये आला तर याच्यावर मात्र गोळ्या औषधाने जास्त उपचार होऊ शकत नाही. ह्याच्यामध्ये आपल्याला टोटल नी रिप्लेसमेंट अशी सर्जरी करावी लागते. मग बाकी फक्त टोटल नी रिप्लेसमेंटच करायची का, दुसऱ्याने काय होत नाही का, असं नाही. बरेच स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये काही इंजेक्शन असतात गुडघ्यामध्ये देतो आपण, ज्याला स्टेरॉइड इंजेक्शन किंवा हायल्युरोनिक ऍसिड म्हणजे नॅचरल जी ऑइल वाढवण्याचं इंजेक्शन आहे ते गुडघ्यात आपण देऊ शकतो. त्यानंतर PRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा पण आपण गुडघ्यामध्ये देऊ शकतो. बरेच पेशंटमध्ये असे गैरसमज असतात की गुडघ्यामध्ये इंजेक्शन घेतलं की गुडघा खराब होतो. एकदम चुकीचं आहे. गुडघ्यामध्ये इंजेक्शन देण्याच्या अगोदर आपण पेशंटची शुगरची तपासणी, त्याच्यानंतर पेशंटच्या मागचे काय हालचाली आहेत, त्याच्यानंतर पेशंटचं वजन किती आहे किंवा पेशंटला कुठलं गुडघ्यामध्ये ऍक्टिव्ह इन्फेक्शन आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बघतो. जर ऍक्टिव्ह इन्फेक्शन असेल किंवा पेशंटचं शुगर असेल पेशंटला तर आपण स्टेरॉइडचं इंजेक्शन किंवा हायल्युरोनिक ऍसिडचं इंजेक्शन देणं शक्यतो टाळतो. PRP इंजेक्शन आपण त्यांच्यामध्ये देऊ शकतो. मग ह्या इंजेक्शनचे दुष्परिणाम असतात का, नाही. इंजेक्शन एकदम सेफ घेऊ शकतो, सेफ आपण देऊ शकतो. ज्याच्यामध्ये पेशंटला 6 महिने, काही पेशंटला 12 महिने, काही पेशंटला वर्षभर, असं चांगलं 1.5 वर्ष फरक पडतो. मग आपण जर पेशंटला इंजेक्शन पण देऊन फरक पडत नसेल तर मग टोटल नी रिप्लेसमेंट एक ॲडव्हान्स स्टेज आहे. परंतु टोटल नी रिप्लेसमेंट करण्याच्या अगोदर एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की वजन कमी केले, आहारावर नियंत्रण ठेवले आणि जर पायऱ्या चढ उतार कमी केला किंवा मांडी घालून बसणं कमी केलं किंवा पालथी मांडी टाकून कमी बसलं तर आपल्याला नक्कीच ह्या गुडघ्याच्या आजारापासून किंवा गुडघ्याचं आयुष्य वाढवता येतं. कारण आपण उभारल्यानंतर आपल्या शरीराचं 3 पट वजन गुडघ्यावर पडतं. ज्यावेळेस आपण मांडी घालून बसतो त्याच्यावर कार्टिलेज डॅमेज होण्याचं प्रमाण जास्त होतं. ज्यावेळेस पायऱ्या चढतो त्यावेळेस 5 पट वजन आपल्या शरीराचं त्या गुडघ्यावर पडतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सांधे जास्त खराब होण्याचं प्रमाण वाढतं. ज्यावेळेस आपण रनिंग करतो किंवा स्क्वॅटिंग, संडासला इंडियन टॉयलेटवर बसतो त्यावेळेस 7 पट शरीराचं वजन आपलं गुडघ्यावर येतं. त्याच्यामुळं जास्त प्रमाणामध्ये पेशंटला जी वेदना होत्या ती सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस पेशंट टॉयलेटहून जाऊन येतो त्यावेळेस जास्त होतं. त्यामुळे इंडियन टॉयलेट शक्यतो अवॉइड करणे, कमोडचा वापर करणे, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणे, वजन कमी करणे, या जर गोष्टी सगळ्या केल्यास तर नक्कीच गुडघ्याच्या आजारावर नक्कीच उपचार आणि साध्या गोळ्यांनी सुद्धा चांगला सामना होऊ शकतो.